हर हर गंगे, केदारनाथ भगवान की जय. हिमालय पदयात्रा सुरू असताना आम्ही बचेली खाल या ठिकाणावरून निघून देवप्रयाग या ठिकाणी पोहोचलो. दिनांक 16 मे 2025. रात्रभर वाजत असलेल्या शटरमुळे व्यवस्थित झोप लागली नाही. इथे स्नानाची व्यवस्था नसल्यामुळे पुढे जाऊन स्नान करावं असं सर्वांनी ठरवलं. सकाळच्या वेळेला रात्री इतकंच जोरदार वारं होतं, थंडी जाणवत होती आणि तोंड वगैरे धुवून चहा घेऊन आम्ही प्रस्थान केलं. पुढे साधारण 4-5 किलोमीटरवर 3 धारा नावाचं ठिकाण आहे, जिथे स्नान करता येईल असं त्या हॉटेलवाल्याने आम्हाला सांगितलं. मग त्या 3 धारांच्या शोधामध्ये आम्ही निघालो. 3 धारा गावामध्ये पोहोचलो. धाराही वाहत होत्या, पण त्या धारा त्या गावामध्ये असणाऱ्या लोकवस्तीमध्ये वाहत होत्या. म्हणजे तिथं जाऊन स्नान करणं वगैरे ह्या गोष्टी कठीण होत्या. दोनही बाजूला दुतर्फा असलेले हॉटेल्स, त्यांच्यासमोर थांबलेल्या गाड्या आणि ग्राहकांची वर्दळ, ह्या सर्वांमध्ये स्नान करणं किंवा तिथं थांबणं हे थोडंसं अशक्य वाटत होतं. आम्ही तसंच पुढे निघालो. देवप्रयागला येताना एक गोष्ट जाणवली की बरेचसे जैन मुनी देवप्रयागहून ऋषिकेशच्या दिशेने चालले होते. सुरुवातीला 1-2 जण दिसले, 1-2 जण आले असते असं वाटलं, पण नंतर मग मात्र त्यांचा जथ्था दिसला आणि बरेच त्यामध्ये नागासाधू होते. काही जण पायी चाललेले, काही जण त्या गाडीमध्ये बसलेले वगैरे, काही त्यामध्ये महिला, काही पुरुष आणि असे असणारे ते साधू, त्यांचा प्रवास चालू होता. त्यांच्यासोबत त्यांचे असणारे भक्त मंडळी हे त्यावेळेला जाणवले, त्यांच्यासोबत चालले होते. आम्ही तसंच पुढे वाटचाल करत आलो. आज चतुर्थी असल्यामुळे उपवास आणि मला, डॉक्टरांना आणि नम्रताईंना तिघांना उपवास, काहीतरी फराळाची व्यवस्था करायला हवी ह्या हिशोबाने आम्ही निघालो होतो. रस्त्यामध्ये बाकीच्यांना भूक लागली. उताराचा सगळा रस्ता असल्यामुळे रस्ता उरकत होता, पण सकाळचं वारं मात्र जोरदार चालू होतं. एका ठिकाणी थांबून काही जणांनी नाश्ता वगैरे केला. मी थोडासा पुढे आलो. एका पुलावरून डाव्या बाजूला मला एक दृश्य दिसलं की एका गाडीमध्ये 2 मोठमोठे पाण्याचे टँक भरले जात आहेत, म्हणजेच इथे पाणी आहे. मी तिकडे वळालो. गाड्या उभ्या होत्या. पाहिलं तर तो माणूस टाकी भरत होता. त्याला विचारलं किती वेळ लागेल. त्याने सांगितलं की मला वेळ लागेल, आतमध्ये अजून 2 धारा चालू आहे, तिकडे जा, प्यायचं पाणी तेच आहे, स्नानालाही तेच चांगलं पाणी आहे. मी तिकडे गेलो तर तिकडे एक म्हातारी स्त्री पाणी भरत होती. मी इकडे आंघोळ करावी की तिकडे करावी, इकडे बाहेरच्या बाजूला प्रेशर जास्त होता, पण त्या गाडीतील टाक्या भरायचं काम चालू होतं आणि तिकडे ती वृद्ध स्त्री होती. काय करावं. आतमध्ये एक झरा रिकामाच होता. कपडे काढले, झराखाली बसलो आणि स्नान केलं की फ्रेश वाटतं. आणि बाकीची मंडळी तोपर्यंत एक एक करून आले होते. वाटचाल करत पुढे आलो. दादा पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. त्यांनी तसं सांगितलं होतं. पंपाजवळ गेलो. दादा काही दिसले नाहीत, परंतु कोपऱ्यामध्ये जरा सावली पाहून कागद टाकला, निवांतपणे बसलो. संतोष दादा पाठीमागून आले आणि एक एक करून सगळेच मंडळी आले. मग संतोष दादांकडे असलेला बुरांश ज्यूस, त्या ज्यूसचं आम्ही सरबत बनवलं. ते सर्वांनी घेतलं आणि पुढे निघालो. दादांनी सांगितलं की पुढे उडपीचे काही पदार्थ मिळतील, उडपी मॅनेजमेंट आहे, तिकडे जाऊन हे चक्कर मारून आले, पण त्यांना काय तिकडे काही पसंत पडलं नाही. उपवास असल्यामुळे मी काय तिकडे फिरकलो नाही. पुढे वाटचाल चालू ठेवली. तेवढा तो पेट्रोल पंपाचा आणि 2-4 दुकानं, हॉटेलचा भाग सोडला तर परत डाव्या बाजूला डोंगर, उजव्या बाजूला मैया असं दृश्य दिसू लागलं. समोर देवप्रयाग दिसतं आहे अशा अवस्थेमध्ये आलो. देवप्रयागला डावीकडून येणारी भागीरथी अर्थात गंगोत्रीहून उगम पावणारी गंगामाई आणि उजवीकडून आलेली अलकनंदा आणि मंदाकिनी यांची एकत्रित झालेली अलकनंदा नावाची नदी, त्या दोन्हींचा सुंदर असा संगम आहे. संगमावर राजा रघुनाथजी हे रामप्रभूंचं मंदिर आहे. ह्या 2 नद्यांचा प्रवाह एकमेकांमध्ये सहजपणे मिसळत नाही. गंगामाईचा प्रवाह हिरवट दिसतो, तर अलकनंदेचा प्रवाह थोडासा मातकट रंगाचा दिसतो.
दूरपर्यंत ह्या नद्या सोबत वाहतात, एकत्र पाणी मिसळत नाही. पण मग मात्र नंतर दोन्हींना एकच नामाभिधान प्राप्त होतं, ते म्हणजे गंगा. उंचावरून ते दृश्य पाहायला खूप छान वाटत होतं. अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये, कॅमेरामध्ये ते दृश्य टिपून घेत होते. आमच्या पूर्वी पोहोचलेले जोशी काका या ठिकाणी श्री मंगला देवी मंदिर या ठिकाणी थांबले होते. हे मंदिर रोडपासून थोडंसं उंचीवर असल्यामुळे जायचा आम्ही कंटाळा केला. परंतु संतोषदादा, आंबलेदादा वगैरे मात्र वर गेले आणि तिथे त्यांनी आसन लावलं. आम्ही खाली जरा रूमची चौकशी केली. परंतु देवप्रयाग हे जाण्यायेण्याच्या ठिकाणापैकी एक महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी यात्रेकरूंची नेहमीच वर्दळ आणि त्यामुळे साहजिकच गर्दी भरपूर आणि गर्दी असल्यामुळे प्रवाशांच्या गर्दीमुळे सगळ्याच गोष्टींना विशेष असं जास्त चार्जेस लागत होते. आम्हाला 2,000 रुपयामध्ये त्यांनी रूम देऊ केली. 6 जणांमध्ये आम्ही ती 4 बेडची रूम घेतली आणि त्याच्यामध्ये आसन लावलं. संतोषदादा आणि हे बाकीचे मंडळी सगळे वरती त्या देवीच्या मंदिराजवळ जाऊन विसावले. मग दुपारी फराळाचं करण्याकरता खाली आलो. तेथील त्या माणसाला आलू जिरा बनवायला सांगितला. इकडे उपवास आला की बाकीचं काही उपलब्ध होत नाही, पण आलू मात्र उकडलेले असतात आणि ते आलू आणि त्याच्यासोबत त्याला जिऱ्याची फोडणी देऊन तिखट मीठ टाकलं की बटाट्याची कोरडी भाजी तयार होते आणि ते जमून जातं. तसे आलू जिराची 3-4 प्लेट सांगितले. बाकीचे मंडळी जेवले. जेवण करून रूममध्ये जाऊन आराम केला. सायंकाळी 5 वाजता उठलो. तोपर्यंत ह्या सगळ्या महिला मंडळांनी कपडे वगैरे धुतले होते. सायंकाळी आवरून आम्ही घाटावर गेलो. सुंदर असा निवांत घाट, फारशी गर्दी नाही. खालीपर्यंत जाता येतं. जिथे दोन्ही प्रवाह एकत्र येतात तिथे स्नान करता येतं. अनेक जण स्नान करत होते. आमच्यातील काही जणांनी स्नान केलं. 7 वाजता आरती होते, तोपर्यंत थांबलो. आरती कोणतरी विधायक होता, त्यांच्या हस्ते आरती झाली आणि परत आलो. रघुनाथजी मंदिरामध्ये उंच पायऱ्या पाहून जाण्याचं धारिष्ट केलं नाही. परत आलो. येताना आवश्यक असलेल्या गोष्टी घेतल्या. दुपारीच जोशी काकांनी 1 किलो साबुदाणा, 2 किलो शेंगदाणे, मिरच्या वगैरे वर घेऊन गेले होते देवीच्या मंदिराकडे. ते त्यांनी भिजत घातले होते. ते बनवण्याकरता कोणाला तरी पाठवा असं त्यांनी सांगितलं. मायाताई आणि नम्रताताई दोघीजणी त्या मंदिराकडे गेल्या आणि त्यांनी खिचडी बनवली. दादा आणि हे सगळे मंडळी खिचडी घेऊन खाली आले. दही आणलं. सायंकाळी दही खाऊ नये असं म्हणतात, पण खिचडीसोबत खायला हरकत नाही, कारण त्याशिवाय पोट भरणार नाही, खिचडी खाल्ली जाणार नाही. दही आणलं. साखर, द्रोण सगळं विकत आणलं. इकडचे लोक जरा थोडेसे विचित्र जाणवले. असो, ते सगळं आणून मग फराळाचं केलं. सुंदर असं फराळाचं झालं. छान पोट भरलं आणि निवांतपणे आम्ही 5-6 जण खालच्या रूममध्ये आणि बाकीचे 4-5 जण वर देवीच्या मंदिराजवळ विसावले. आणि एकंदरीत अशा पद्धतीने आमचा देवप्रयागचा मुक्काम छानपैकी पार पडला.